मुझे मैसेज कॉल जो करना हो आप लोग अपने आप कर लेना। अगर कोई डाउट हो तो आप लोग मुझसे पूछ लो। No, ma'am. थैंक यू सर, थैंक यू सर। So the last lecture we concluded the chapter that was your inheritance and variation. ठीक आहे, ते conclude केला. We also solved some questions. एक 50 एक आपण 30 एक क्वेश्चन मागच्या वेळी सॉल्व्ह केले होते बहुतेक. होते ना बऱ्यापैकी त्यात सगळेजण तुम्ही? हो सर. हो सर. ठीक आहे, सो आपला तो चॅप्टर डन. ठीक आहे, आता पुढचा चॅप्टर जो आहे दॅट इज मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हा तुमच्या 12th मधला वन ऑफ द लार्जेस्ट किंवा वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट चॅप्टर्स आहे. ठीक आहे, मग त्याच्यात काय काय आहे तर फर्स्ट थिंग यू विल सी द स्ट्रक्चर ऑफ डीएनए, स्ट्रक्चर ऑफ आरएनए, देयर आर टाइप्स. ठीक आहे, देन देयर इज समथिंग कॉल्ड ॲज डीएनए रेप्लिकेशन. डीएनए कसा मल्टिप्लाय होतो, एक कॉपी आहे तर एका कॉपीचे 10 कॉपीज कसे करता येतात, तर सेल कशी करते, तर तो आहे डीएनए रेप्लिकेशनचा पार्ट. त्यानंतर देर आर टोटल 4 एक्सपेरिमेंट्स टू बी लर्न हिअर. ठीक आहे, फर्स्ट 3 एक्सपेरिमेंट्स विल बी रिगार्डिंग डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे, या डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे, हा न्यूक्लिक ऍसिड आहे. ठीक आहे, हे प्रूफ करायला आपण एक 3 एक्सपेरिमेंट्स करतो ते आहे. आणि जो चौथा एक्सपेरिमेंट आहे तो रेप्लिकेशन प्रूफ करतो, नक्की डीएनए मल्टिप्लाय कसा होतो. दॅट इज युअर फोर्थ एक्सपेरिमेंट. देन देर इज समथिंग कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. Then there is another thing in this, another topic in this, that is called as genetic code. Then we move into your biotechnological part in this chapter, ज्यामध्ये डीएनए फिंगरप्रिंटिंग आहे, HGP आहे, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणून एक आहे. ठीक आहे, तर हा सगळा आपल्याला कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे या चॅप्टरमध्ये. टुडे वी विल सी रिगार्डिंग युअर न्यूक्लिक ऍसिड्स. ठीक आहे, आपण बघायचं आहे डीएनए आरएनए त्यांच्या दोघांचे कॅरेक्टर्स, जे टाइप्स कुठले आहेत ते सगळे बघू. ठीक आहे, आणि जर मग वेळ असेल तर आपण पहिला एक्सपेरिमेंट घेऊ. ठीक आहे, लेक्चर सुरू करायचं मग. क्लिअर आहे माझा आवाज? Yes, sir. Yes, sir. Okay, so we'll start with our topic, that is molecular basis of inheritance. Okay, so for that I will need something to show you. सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? नाही दिसत आहे सर. दिसते व्हाईट स्क्रीन? हो दिसते. सर, दिसते हो आता. सर दिसते. So we will start with our chapter, that is molecular basis of inheritance. आपण बघितलं की इनहेरिटन्स काय आहे की when you say the characters are transmitted from one generation to the next generation, from parent to their offsprings. ठीक आहे, आई वडिलांपासून आपल्याला ज्यावेळी कॅरेक्टर येतात तर त्याला म्हणतो आपण इनहेरिटन्स. ठीक आहे, मग आपण काय बघायचं आहे, हा इनहेरिटन्स कोणामुळे होतोय, ते आहे तुमचे जेनेटिक मटेरियल किंवा न्यूक्लिक ऍसिड्स. सो फर्स्ट न्यूक्लिक ऍसिड विच वी आर गोइंग टू स्टार्ट विथ, किंवा आपण असं करू पहिल्यांदा की एक बॅकबोन बघू न्यूक्लिक ऍसिड्सचा. ऍक्च्युअली न्यूक्लिक ऍसिड बनतो कशाने, त्याला काय काय कॉम्पोनेंट्स लागतात, हे तुम्ही शिकला असाल 11वी मध्ये बायोमॉलिक्युल्स मध्ये. ठीक आहे, तर आपण थोडंफार ते घेऊ आणि मग पुढचा पार्ट घेऊ. ठीक आहे, सो फर्स्ट इज युअर न्यूक्लिक ऍसिड्स. ठीक आहे, सो व्हॉट आर द कॉम्पोनेंट्स रिक्वायर्ड फॉर अ न्यूक्लिक ऍसिड. एखादा न्यूक्लिक ऍसिड तयार करायचं असेल तर कॉम्पोनेंट्स काय काय लागतात, तर पहिला त्याला लागतो पेंटोज शुगर. शुगर विथ 5 कार्बन्स, तसा पेंटोज शुगर पाहिजे. ठीक आहे, सेकंड रिक्वायरमेंट इज इट रिक्वायर्स अ नाइट्रोजनस बेस that is in form of purine or pyrimidine. नेवर बोथ, दोन्ही एकदम नसतात, एकतर प्युरिन असतो किंवा प्युरिमिडिन असतात. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट लागते ती आहे तुमचे फॉस्फोरिक ऍसिड फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे, now how is a pentose sugar? So this should be your structure. ठीक आहे, इथं आहे फर्स्ट कार्बन, इथं सेकंड, इथं थर्ड, इथं आहे फोर्थ, आणि ह्यालाच येतो तुमचा फिफ्थ कार्बन. सो दिस इज युअर फिफ्थ कार्बन. ठीक आहे, नेक्स्ट थिंग, फर्स्ट कार्बनला प्रेझेंट आहे तुमचा नायट्रोजनस बेस म्हणजे प्युरिन किंवा पिरिमिडिन.
5th कार्बनला असतो प्रेझेंट तुमचा फॉस्फेट ग्रुप PO4. ठीक आहे. सो दिस मेक्स वन न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. सो दिस इज अ न्यूक्लियोटाइड. नाउ व्हेन यू से DNA और RNA न्यूक्लिक एसिड्स, तर न्यूक्लिक ऍसिड काय आहेत, तर चेन आहेत न्यूक्लियोटाइड्सचे. हेन्स your nucleic acids are also called as polynucleotides. ठीक आहे. सो दिस इज वन. आता याच्यामध्ये काय आहे की डिफरन्सिएशन कुठे येतो, प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. आता एकूण प्युरिन्स किती, तर A आणि T, सॉरी A T G and C. ठीक आहे. ॲडेनिन गाउनिन आर प्युरिन्स, थायमिन सायटोसिन आर पिरिमिडिन्स. ठीक आहे. आणि हे चारही प्रेझेंट असतात तुमच्या DNA मध्ये. फक्त ह्याच्यात एक बेस रिप्लेस करायचा, कुठला, तर T इज रिप्लेस बाय U, म्हणजे AGUC हे प्रेझेंट आहेत RNA मध्ये. ठीक आहे. सो दॅट इज वन डिफरन्स. सेकंड डिफरन्स इज विच इज अ शुगर प्रेझेंट. आता तो पेंटोज शुगर आहे. सो इफ द पेंटोज शुगर इज राइबोज, it becomes RNA. If it is deoxyribose, ठीक आहे, it becomes DNA. थोडक्यात काय की पेंटोज शुगर डिऑक्सिरायबोज पाहिजे फर्स्ट कार्बनला. ठीक आहे. जिथं फर्स्ट आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट कार्बनला ATGC या चौघांपैकी कोणतं एक पाहिजे. दॅट बिकम्स युअर DNA. नाउ इफ इट इज राइबो शुगर, हा शुगर जो आहे हा राइबो शुगर आहे. ठीक आहे. तर राइबो शुगर असेल तर AGUC या चौघांमध्ये कोणतं पाहिजे. सो T इज रिप्लेस बाय U, थायमिन इज रिप्लेस बाय युरासिल इन केस ऑफ RNA. ठीक आहे. इथं लक्षात काय ठेवायचं आहे, फर्स्ट कार्बनला नायट्रोजन आहे, फिफ्थ कार्बनला फॉस्फेट ग्रुप आहे. ठीक आहे. तर हा तुमचा स्ट्रक्चर असेल असा. ठीक आहे. सो दिस इज युअर न्यूक्लिक ऍसिड. नाव व्हेन यू स्टडी DNA ऑन न्यूक्लिक ऍसिड्स, आता तुम्ही DNA ज्यावेळी बघता, लेट मी डू अ थिंग. So next is your DNA. Now when you say DNA, your DNA is always double stranded. Okay. So deoxyribose, your ribo nucleic acid is mostly double stranded. Okay, दोन strands आहेत. So I will mark one with black and the other with green. So हे double stranded आहे कायम. ठीक आहे. त्यातला if one has, ठीक आहे, sorry, so if one strand has, आता इथं लक्ष द्या, आपला जो 5 पेंटोज शुगर होता इथं, त्यातला हा जो एंड आहे ना, हा झाला 5th एंड, 5' एंड, आणि हा जो आहे हा 3' एंड. ठीक आहे. आता 5' एंड 3' एंडला डिफरन्स काय आहे. 5' एंडला PO4 प्रेझेंट आहे, त्याचा 3' एंडला प्रेझेंट असतो हायड्रॉक्सिल ग्रुप OH एंड. ठीक आहे. तर आता हेच आपल्याला दाखवायचे आपल्या DNA मध्ये. ठीक आहे. सो वन एंड इज 5' and the other end is 3'. Now this is on one strand, while the second strand will be running opposite in direction. हा अपोजिट आहे, म्हणजे इथं खाली झाला हा 5' आणि वर झाला 3'. समजतंय. सो एका स्ट्रँडची पोलॅरिटी 5 to 3 असेल, तर सेकंड स्ट्रँडची पोलॅरिटी ही 3 to 5 असेल. सो दे आर गोइंग टू रन पॅरलल but they are in opposite directions. So this term or this is called as anti-parallel. Okay. So both strands in case of DNA are anti-parallel. Now next, character. When you measure the distance between two grooves,
हे ग्रुप आहे. 2 टर्न मधला डिस्टन्स, मेजर ग्रुपचा डिस्टन्स. ठीक आहे, हा किती असतो? सो इट इज अप्रॉक्सिमेटली 34 एंगस्ट्रॉम्स. 34 एंगस्ट्रॉम्स जर तुम्ही कन्वर्ट केले नॅनोमीटर्स मध्ये, इट विल बिकम 3.4 नॅनोमीटर्स. सो डिवाइड बाय 10. Okay? And normally between 2 turns there are 10 base pairs. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. 10 बेस पेअर आहेत. मग डिस्टन्स 2 बेस पेअर्स मधला हा डिस्टन्स, दिस डिस्टन्स विल बी 3.4 एंगस्ट्रॉम्स और 0.34 नॅनोमीटर्स. काय काय व्हॅल्यू सांगितले? पहिलं, डिस्टन्स बिटवीन 2 कर्व्स इज 34 एंगस्ट्रॉम्स. 2 कर्व्हच्या मध्ये जो आहे गॅप, तर त्याच्यामध्ये 10 बेस पेअर आहेत. सो देर आर 10 बेस पेअर्स. ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन 2 बेस पेअर्स इज 3.4 एंगस्ट्रॉम्स. आता ज्यावेळी एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल, सीईटीला असेल किंवा तुमच्या बोर्ड तुम्हाला लिहायचं असेल, तर त्या व्हॅल्यूचा बरोबर हे बघायचा, युनिट बघायचा. एंगस्ट्रॉम असेल तर 34 पाहिजे, नॅनोमीटर असेल तर 3.4 पाहिजे. ठीक आहे, सो चेक आउट युअर युनिट्स, काय युनिट आहे. ठीक आहे, द नेक्स्ट वन इज डिस्टन्स बिटवीन 2 स्ट्रँड्स. सो दिस डिस्टन्स इज 20 नॅनोमीटर, सॉरी 20 एंगस्ट्रॉम्स. ठीक आहे, सो दिस इज द डिस्टन्स बिटवीन 2 स्ट्रँड्स. इथपर्यंत समजतंय? हो सर. Okay. Yes, sir. Now in case of deoxyribose nucleic acid, DNA, okay, you should remember a purine, that is A and G, will always pair with a pyrimidine. That is, A always pairs with T and G pairs with C. हे काय ठरलेलंच आहे. Then in that you would remember A pairs with T with 2 hydrogen bonds, G pairs with C with 3 hydrogen bonds. A and G both are purines, while T and C are pyrimidines. ठीक आहे, तर डीएनए साठी एक रूल आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कॅरगाफ्स रूल. रूल काय सांगतो? नंबर ऑफ प्युरिन्स इज ऑलवेज इक्विव्हॅलंट टू नंबर ऑफ पिरिमिडन्स. थोडक्यात काय, A plus G will be equals to T plus C, or you can also write A plus G divided by T plus C equals to 1. ठीक आहे, विचार करा तुम्ही, जर A तुमच्याकडे 10 असतील तर T पण 10च पाहिजे, कारण ते 2 पेअर करतायत. G जर 20 असतील तर C पण 20 पाहिजे. म्हणजे A plus G is 30 and T plus C is 30. So this proves Kärgaff's rule is right. समजला Kärgaff's rule काय आहे? Kärgaff rule समजला का? सर एक वेळेस परत सांगा. परत सांगतो. ठीक आहे, अकॉर्डिंग टू Kärgaff, ठीक आहे, नंबर ऑफ प्युरिन्स इन डीएनए, आता प्युरिन्स कुठले कुठले, ए आणि जी, इक्वल्स टू नंबर ऑफ पिरिमिडन्स, दॅट इज टी अँड सी. म्हणजे जेवढे ए प्लस जी असतील ना, तेवढेच टी प्लस सी असतील. म्हणजे दोघांचा नंबर सेम, मग दोन्ही जर डिवाइड केले एकमेकांना तर 1 येणार आहे. म्हणजे ए जर 10 असतील, ठीक आहे, ए कोणाशी पेअर करतोय? टी शी पेअर करतोय, म्हणजे टी पण 10 असतील. गाउनिन जी जर 20 असतील, ठीक आहे, तर जी पेअर करतो सी बरोबर, मग जेवढे जी तेवढेच सी, तर सी पण तुमचे 20 आहेत. सो इन दिस केस ए प्लस जी, दॅट इज 10 प्लस 20 इज 30. ठीक आहे, टी प्लस सी, 10 plus 20 is again 30. So number of purines equals to number of pyrimidines. Purines कुठले? A, G. Pyrimidines कुठले? T आणि C. समजते आता? हो सर. नक्की?
हो नक्की सर. एक क्वेश्चन देऊ तुम्हाला आता मी, मला उत्तर द्या, मग लगेच मला कळेल की तुम्हाला समजलंय. ठीक आहे. हो. सो इफ आय से ओके, सो इफ देर आर 100 बेस पेअर्स, ठीक आहे, 100 बेस पेअर्स आहेत. ठीक आहे, किंवा 100 बेसेस आहेत, आपण शॉर्ट करू, आपण थोडक्यात करू. ठीक आहे. सो इफ देर आर 100 बेसेस, म्हणजे ATGC असे सगळे म्हणून 100 आहेत. ठीक आहे. त्यात मी जर म्हटले A is 20, ठीक आहे, कॅन यू गिव्ह मी द नंबर ऑफ T अँड C? तुम्हाला T ची व्हॅल्यू कळेल का किती आहे, किंवा C ची व्हॅल्यू किती आहे, की G ची व्हॅल्यू किती आहे? ची पण 20 असेल सर. T ची पण 20 असेल, बरोबर, कारण की A पेअर्स विथ T. ठीक आहे, तर दोन्ही म्हणून किती झाले? 40 झाले, बरोबर. एकूण किती आहेत आपल्याकडे? 100. 100. टोटल इज 100, ऑफ विच 40 आर A अँड T. किती राहिले अजून आपल्याकडे? 60 राहिले. आता मला Yes, sir. C आणि G किती असतील? 30. 30. समजलं? हो सर. What is Kergap's rule? ठीक आहे, अँड दिस इज रिगार्डिंग युअर स्ट्रक्चर ऑफ DNA. तर हा झाला तुमचा स्ट्रक्चर ऑफ DNA. त्याच्यात अजून एक पॉइंट आहे, दॅट इज व्हॉट आर द टाइप्स ऑफ DNA. ठीक आहे, सो ऍक्च्युअली वी कॅन से देर आर 5 टाइप्स ऑफ DNA. आता हे 5 टाइप्स कुठले? जस्ट अ सेकंड. सो 5 टाइप्स ऑफ DNA. So first type is A, B, C, D and Z. असे 5 टाइप. मग डिफरन्सिएशन कशावरून केले त्यांनी? तर इट इज द नंबर ऑफ बेसेस इन वन टर्न. आता हा टर्न जो होता, ठीक आहे, हा जो टर्न आहे, तर यात किती बेसेस आहेत, तर त्यावरनं किती बेस पेअर्स आहेत. ठीक आहे. सो इन केस ऑफ B इट इज 10. इन केस ऑफ A इट इज 11. सो 11, 10, 9, 8 आणि Z मध्ये आहेत 12, 12. ठीक आहे, तर सिक्वेन्स पार्ट करून ठेवायचा, ABCDZ 5 टाइप. ठीक आहे, 11, 10, 9, 8 आणि 11 पेक्षा एक जास्त तो 12, दॅट इज इन Z. ठीक आहे. अजून एक असतं, काय असतं, की एक बेस पेअर झाला की दुसरा जो बेस पेअर त्या खालचा आहे ना, तो त्या किती डिग्री मध्ये टर्न करतोय. ठीक आहे, तर ते टर्निंग कसं आहे, लेफ्ट साइड आहे का राईट हँडेड आहे, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे. ठीक आहे, सो डिपेंडिंग ऑन दॅट जे तुमचे ABCD सगळे, these are all clockwise turns, or you can say both, all of them are right handed. म्हणजे एक झाला की राईट हँडला टर्न होतो, मग दुसरा, परत राईट, परत तिसरा, परत राईट हँडला वळणार आहे. ठीक आहे, जसे तुमचे शिड्या असतात ना, उतरतात, काही काही शिड्या असे गोल 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 असतात, जसे उतरतात ना शिड्या, तर ते फक्त डायरेक्शन तो राईट हँडला वळायला पाहिजे. किंवा ज्यावेळी तुम्ही तो लेफ्ट हँड आहे म्हणता, or anti-clockwise, it is for only what we say as Z type. तर Z टाइप मध्ये अँटी क्लॉकवाईज आहे आणि किंवा त्याला म्हणतो आपण लेफ्ट हँडेड आहे. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन युअर टाइप्स ऑफ DNA ABCD अँड Z. मेजर डिफरन्स कुठे आहे, तर नंबर ऑफ बेस पेअर्स. 11 इन केस ऑफ A, 10 in case of B, 9 and 8 in case of C and D and 12 in case of Z. आता मला सांगा की आपण जो DNA काढला होता, हा DNA हा कुठल्या टाइपचा आहे? ABCDZ कुठला आहे? ए टाईपचा. कुठल्या टाइपचा आहे? आता मला सांगितलं तुम्हाला, इथं 10 बेस पेअर्स आहेत, 10 बेस पेअर्स इन वन टर्न, मग कुठला झाला? B. सॉरी बी टाईप. बरोबर. ठीक आहे, सो इट इज B टाइप अँड B टाइप इज मोस्ट कॉमन टाइप ऑफ DNA. बऱ्यापैकी ऑर्गॅनिझम मध्ये B टाइपच मिळतो. कळालं इथपर्यंत? Yes, sir. पुढचा पॉइंट घ्यायचा. Okay, we will move to the next point, that is, now we move to your RNA. Okay. Now when you study RNA, the first thing is
व्हॉट आर द टाइप्स ऑफ RNA आणि त्याच्यात बेसेस कुठले आहेत. ठीक आहे. सो RNA फुल फॉर्म काय, तर रायबोज. काय झालं, रायबोन्यूक्लिक ऍसिड सांगत होते. ऐकू आलं नाही मला, तुमचं क्लिअर नाही तुमचा आवाज. काय डाऊट आहे का? नाही सर. ओके ओके ठीक आहे. RNA फुल फॉर्म काय आहे, तर रायबोज न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन RNA अँड DNA, फर्स्ट थिंग इज युअर पेंटोज शुगर. ठीक आहे. इन केस ऑफ DNA इट इज डीऑक्सीरायबोज, इन केस ऑफ RNA इट इज रायबोज. सेकंड डिफरन्स काय, तिकडं ATGC प्रेझेंट होते, बरोबर. A पेअरिंग विथ T, G पेअरिंग विथ C. इथं काय आहे, तर A U पेअरवर पेअर करतो आणि G आहे तसं तो C बरोबर करतो. सो T इज रिप्लेस्ड बाय U, thymine is replaced by uracil. So that is the difference. Another difference, DNA is 99% किंवा majorly it is double stranded. सिंगल स्टँडर्ड DNA पण आहे व्हायरसेस मध्ये, पण मेजरली आपण म्हणतो हा डबल स्टँडर्ड आहे. ते जो RNA आहे इट इज मोस्टली सिंगल स्टँडर्ड, रेअरली डबल स्टँडर्ड. ठीक आहे. नाउ व्हेन यू स्टडी RNA, दे आर ऑफ 3 टाइप्स. 3 टाइपचे RNA आहेत. कुठले कुठले, कोणाला माहित आहे 3 टाइपचे RNA कुठले आहेत? tRNA, rRNA, आणि mRNA. 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 ओके. सो व्हॉट डज mRNA मधला जो M आहे कशाला स्टँड करतो, व्हॉट डज इट मीन? M मीन्स मेसेज. बरोबर, messenger RNA. Then is your tRNA, that is T. ट्रांसफर RNA. Yes, transfer RNA. And last one is rRNA. R for राइबोसोमल RNA. राईट, रायबोसोमल RNA. ठीक आहे. तर हे 3 टाईप आहेत तुमचे RNA. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक पर्टिक्युलर पॉईंट येतो तुम्हाला पुढे जाऊन की प्रोटीन सिंथेसिस. त्यामुळे ह्या तिघांचंही आपण स्ट्रक्चर बघतो, इथले फंक्शन्स बघतो, मग आपण हे त्यावेळी बघू, आता काय राहू द्यांना. ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग युअर न्यूक्लिक ऍसिड्स. समजले न्यूक्लिक ऍसिड्स? समजलंय का न्यूक्लिक ऍसिड्स? Yes sir. हो सर. आता जर समजलं असेल तर तुम्हाला एक प्रश्न, जसा कॅरगाफ रूल होता DNA साठी, तसा कॅरगाफ रूल RNA फॉलो करू शकतो का? मीन्स नंबर ऑफ प्युरिन्स इक्वल्स टू नंबर ऑफ पिरिमिडिन्स, हा फॉलो करू शकतो का? कारण की हा आपल्याला आहे, हा सिंगल स्टँडर्ड आहे, डबल नाहीये. मग जर सिंगल स्टँडर्ड असेल तर डज इट फॉलो कॅरगाफ्स रूल? So answer for this is a big no. RNA cannot follow your Khargaff's rule. Why? Because it is single stranded. DNA हा डबल स्ट्रँड आहे, म्हणून कंपल्सरी एका स्टँडवर जो सिक्वेन्स आहे बरोबर त्याच्या अपोजिट सिक्वेन्स तुमच्या पुढच्या स्टँडवर असणार आहे. त्यामुळे तो फॉलो करू शकतो, RNA ते करू शकत नाही. ठीक आहे. दिस वॉज आस्क्ड फॉर युअर नीट एक्झाम. तुम्हाला ते नीटला पडलं होतं, बोर्ड्सला किंवा तुमच्या सीईटीला असलं काही येत नाही, येतं फक्त कॅरगाफ्स रूल. पण they will never ask about this RNA, does it follow or not. Okay, so this is regarding your introduction for this chapter. ठीक आहे. समजलं असेल तर एक प्रेझेंटेशन आता मी शेअर करतो, आपण पुढचा पार्ट प्रेझेंटेशनवर घेऊ. ठीक आहे. सो आय विल स्टार्ट आवर प्रेझेंटेशन. Can you see the presentation? Yes, Yes, sir. sir. Yes sir. Okay. So we will be starting with these things. That is molecular basis of inheritance.
नाव देअर वॉज अ डिबेट. म्हणजे काय, सुरुवातीला ते क्लिअर नव्हतं की आपला जो इनहेरिटन्स आहे, जो ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर आहे, हा नक्की कोणामुळे होतोय. हा प्रोटीनमुळे होतोय, डीएनए मुळे होतोय का आरएनए मुळे होतोय. ठीक आहे, दॅट वॉज नॉट कन्फर्म. टू कन्फर्म दॅट दे वेंट फॉर सम एक्सपेरिमेंट्स. त्यातला जो पहिला एक्सपेरिमेंट आहे, इट वॉज डन बाय ग्रिफिथ. ठीक आहे, इट इज कॉल्ड एज ग्रिफिथ्स ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. ट्रान्सफॉर्मेशन काय, बदल. ठीक आहे, आता सुरुवातीला आपल्याला एक माहित असलं पाहिजे काय, की ह्यांनी कुठला ॲनिमलवर एक्सपेरिमेंट केला, नक्की कुठला पॅथोजन किंवा बॅक्टेरिया यूज केला एक्सपेरिमेंटसाठी. सो फर्स्ट थिंग इज ही यूज अ बॅक्टेरिया कॉल्ड ॲज निमोकोकस निमोनी, किंवा त्याला अजून एक नाव आहे डिप्लोकोकस निमोनी, अजून एक नाव आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी. पण लक्षात काय ठेवायचं आहे, इट इज गोइंग टू कॉज निमोनिया. तो निमोनिया कॉज करतो. असा एक बॅक्टेरिया आहे. दॅट बॅक्टेरिया वॉज यूज टू इन्फेक्ट अ माऊस. उंदरांना इन्फेक्शन त्यांनी दिलं होतं त्या बॅक्टेरियापासून. त्याला इंजेक्ट केला की निमोनिया व्हायचा त्याला. ठीक आहे, आता हा जो न्यूमोकोकस निमोनिया आहे किंवा स्ट्रेप्टोकोकस आहे किंवा डिप्लोकोकस निमोनिया आहे ना, ह्याचे दोन वेगवेगळे स्ट्रेन्स मिळतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की गुलाबाचे दोन व्हरायटीज आहेत, एक लाल आहे, पांढरा आहे. तसाच ह्या बॅक्टेरियाचे पण दोन व्हरायटीज आहेत. वी कॉल देम स्ट्रेन्स. एक आर स्ट्रेन, एक एस स्ट्रेन. ठीक आहे, आर स्टँड्स फॉर रफ, एस स्टँड्स फॉर स्मूथ. ठीक आहे, आता स्मूथ आणि रफचा इथं फरक काय पडतो, की जो स्मूथ आहे ना, हा अविरुलंट आहे, हा डिसीज कॉज करत नाही. तो जरी तुमच्या बॉडीमध्ये आला तर तुम्हाला डिसीज होणार नाही, निमोनिया होणार नाही. ठीक आहे, आणि जो स्मूथ आहे, इट कॅन कॉज अ डिसीज, इट इज विरुलंट. तो डिसीज कॉज करतो. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जर तुम्ही तो एस स्ट्रेन इंजेक्ट केला तर त्या माणसाला किंवा त्या ॲनिमलला, त्या ऑर्गॅनिझमला निमोनिया होऊन जाईल. ठीक आहे, तर असं तुमचं हा इंट्रोडक्शन. आता त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले. पहिला एक्सपेरिमेंट त्यांनी काय केला, ही इंजेक्टेड अ नॉर्मल हेल्दी माऊस विथ अ रफ स्ट्रेन. एक रफ स्ट्रेन घेतला त्या बॅक्टेरियमचा, दॅट इज डिप्लोकोकस निमोनी. दॅट रफ स्ट्रेन वॉज इंजेक्टेड इन द माऊस. ठीक आहे, आता रफ कसा आहे, हा अविरुलंट आहे, हा डिसीज कॉज करत नाहीये. म्हणजे जो तुमचा उंदीर होता, दॅट माऊस सर्वाइव्ड, त्याला काही फरक पडला नाही, तो वाचला. सेकंड एक्सपेरिमेंट काय होता त्याचा, की ही इंजेक्टेड द माऊस, अ हेल्दी माऊस विथ एन एस स्ट्रेन. आता जो स्मूथ स्ट्रेन आहे, जो एस स्ट्रेन आहे ना, हा डिसीज कॉज करतो, हा विरुलंट आहे. ठीक आहे, आता हा जर विरुलंट असेल तर काय होणार, की तो जो माऊस आहे त्याला झाला निमोनिया आणि तो मरून गेला. म्हणजे आर स्ट्रेननी तो मेला नव्हता, पण एस स्ट्रेननी मेलाय. ठीक आहे, द माऊस डेड, इज डेड. थर्ड एक्सपेरिमेंट काय होता, की ही देन किल्ड दॅट पर्टिक्युलर एस स्ट्रेन. जो एस स्ट्रेन आहे ना, त्याला हीटला एक्सपोज केलं, हे हाय टेम्परेचरला एक्सपोज केला, युव्ही रेडिएशनला एक्सपोज केलाय. ठीक आहे, आणि त्याला त्यांनी किल करून टाकलं, मारून टाकलं. ठीक आहे, अँड देन ही इंजेक्टेड दॅट हाफ किल्ड और हीट किल्ड एस स्ट्रेन इनटू माऊस. आता एस स्ट्रेनने नॉर्मली काय होत होतं, की डिसीज होत होता. पण इथं हिने काय केला, त्याला हीट किल केलाय, त्याला ते हाय टेम्परेचरला त्याला एक्सपोज केला. तर त्यावेळी काय झाला, त्या माऊसला काही फरक पडला नाही, सो इट सर्वाइव्ड. ठीक आहे, फोर्थ पार्ट, त्याने मिक्सचर केला. कशाचा मिक्सचर केला, जो हीट किल्ड एस स्ट्रेन होता, ज्याने डिसीज झाला नव्हता. ठीक आहे, तो मिक्स केला त्यांनी रफ बरोबर. आता काय झालं होतं, की रफनी पण त्याला डिसीज झाला नव्हता, हीट किल्डनी पण डिसीज नव्हता झाला. हे असे दोन्ही त्यांनी पॅथोजन्स मिक्स केले आणि मग माईसमध्ये त्यांनी ते इंजेक्ट करून टाकला. आता मला सांगा, ज्यावेळी तुम्ही दोन स्ट्रेन वापरले, कुठले, एक रफ, त्याला डिसीज झाला नव्हता, त्या उंदराला काही फरक पडला नाही. तुम्ही हीट किल्ड एस स्ट्रेन केला, त्या केसमध्ये पण उंदराला कुठलाही डिसीज झाला नाही, इट ऑल्सो सर्वाइव्ड. माझ्या फोर्थ केसमध्ये जेव्हा तुम्ही त्या दोन्ही मिक्स केले, कुठले, युअर रफ strain and your heat killed S strain was incubated and injected together in the mouse. काय झालं पाहिलं होतं, सांगू शकता मला, उंदीर वाचला पाहिला होता का मेला पाहिला होता? परत सांगू एक्सपेरिमेंट काय आहे? हो सर. परत सांगतो मी. ठीक आहे, फर्स्ट केस काय आहे, रफ स्ट्रेन. ठीक आहे, दोन स्ट्रेन्स आहेत, देर आर टू स्ट्रेन्स इन दॅट बॅक्टेरिया, रफ अँड स्मूथ.
ठीक आहे, RS जोडी तिकडे. ठीक आहे, रफ अँड स्मूथ. वेअर रफ इज अविरुलंट, इट डझंट कॉज डिसीज, त्याने कुठलाही डिसीज होत नाही. स्मूथ कॅन कॉज अ डिसीज, दॅट इज निमोनिया, तो डिसीज कॉज करतो, हेन्स इट बिकम्स विरुलंट. ठीक आहे, आता पहिल्या केसमध्ये तुम्ही काय केलं, द माऊस वॉज इंजेक्टेड बाय रफ स्ट्रेन. आता रफ मला सांगा डिसीज कॉज करतो का नाही? नाही. नाही कॉज करतो. नाही सर. ठीक आहे, आता जर रफ स्ट्रेन तुम्ही माऊस मध्ये इंजेक्ट केला असेल, सो डज दॅट रॅट सर्व्हाइव्ह ऑर इट इज डेड? Survive. सर्व्हाइव्ह. का सर्व्हाइव्ह? कारण की तो डिसीज कॉझिंग नाही आहे, म्हणून तो सर्व्हाइव्ह झाला, त्याला कुठलाही डिसीज झाला नाही. सेकंड केस मध्ये काय, स्मूथ जो विरुलंट आहे, इट कॅन कॉज अ डिसीज दॅट वॉज इंजेक्टेड इन द नॉर्मल माइस. नॉर्मल रॅट मध्ये तुम्ही तो स्मूथ जो आहे तो इंजेक्ट केला, आता रॅट सर्व्हाइव्ह होईल का डेड होईल? Dead होईल. It will be dead. Why dead? The reason is pneumonia. ठीक है, that particular bacteria will cause a disease in that rat, that is pneumonia, and it will be dead. तिसऱ्या केसमध्ये काय केलं आपण, आता ऍक्च्युअली सांगतो इथं काय झालंय. बॅक्टेरियल सेल आहे, ठीक आहे, स्मूथच्या बॅक्टेरियल सेलवर आहे ना अजून एक एक्स्ट्रा लेअर असतो, दॅट इज कॉल्ड एज कॅप्सूल. तर तो कॅप्सूल प्रेझेंट होता. ठीक आहे, म्हणून तो सर्व्हाइव्ह झाला त्या बॉडीच्या आतमध्ये, आणि बॉडीमध्ये सर्व्हाइव्ह झाला म्हणून त्यांनी डिसीज कॉज करून टाकला. ठीक आहे, आता तिसऱ्या केसमध्ये आपण काय केलंय, त्याला हाय टेम्परेचरला एक्सपोज केलाय, त्या एस स्ट्रेनला, स्मूथ स्ट्रेनला. ठीक आहे, हाय टेम्परेचरला तुम्ही एक्सपोज केला की काय होतं, वरचा जो कॅप्सूल आहे तो निघून जातो. ठीक आहे, आता जर कॅप्सूल निघून गेला तर तो त्या माऊसच्या बॉडीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही. म्हणजे बॅक्टेरिया त्या माऊसच्या बॉडीमध्ये गेला की तो मरून गेला. If the bacteria is dead inside the mouse, will the mouse get infected with pneumonia? त्याला निमोनिया होईल का माईसला? परत सांगतो, लक्ष द्या. ठीक आहे, आपण काय केला, हीट किल्ड एस स्ट्रेन, स्मूथ स्ट्रेन. ठीक आहे, त्याला हाफ किल, अर्धा मारून टाकला तुम्ही त्याला. ठीक आहे, तसा हीट किल्ड स्ट्रेन आहे ना, तो तुम्ही इंजेक्ट केला माईस मध्ये. ठीक आहे, ज्यावेळी तो पूर्ण व्यवस्थित होता. ठीक आहे, when and complete S strain was present, that mouse died of pneumonia. But in this case, we have killed it due to exposure of heat. ठीक आहे, हीटच्या एक्सपोजर मध्ये तुम्ही तो जो स्ट्रेन आहे ना तो तुम्ही मारून टाकला, जो बॅक्टेरिया तो मेलेला आहे. Now that heat killed S strain has been injected into the mice. ठीक आहे, so mice won't get your pneumonia, कारण त्यात ती कॅपॅसिटीच नाही त्या बॅक्टेरियाकडे पुढे जाऊन की त्याला निमोनिया द्यावा त्या रॅटला. मग निमोनिया जर नसेल तर तो माऊस सर्व्हाइव्ह होऊन जाईल. ठीक आहे, हा त्याचा तिसरा सेट होता. चौथ्या सेटला काय केलंय, जो तुम्ही हीट किल केला होता एस स्ट्रेन तो, आणि जो रफ स्ट्रेन आहे ज्याने डिसीज झालाच नाही आणि हीट किलने पण डिसीज झाला नव्हता, असे दोन्ही अविरुलंट नॉन डिसीज कॉझिंग हे एकत्र तुम्ही इंजेक्ट केले त्या माईस मध्ये. ऑब्झर्वेशन काय आलं पाहिजे, रफ मुळे डिसीज होत नाही, त्या हीट किल्ड स्मूथ मुळे पण डिसीज झाला नव्हता, तर तो उंदीर वाचला पाहिजे होता. द रॅट ऑर द माइस शुड हॅव सर्व्हाइव्ड, बट इन दिस केस इट वॉज डेड. मग तिने एक कन्क्लुजन दिलं. ग्रिफिथ कन्क्लुडेड दॅट समथिंग फ्रॉम or something in this experiment has changed your rough strain into smooth strain. ठीक आहे, जो तुमचा रफ होता तो कन्वर्ट झाला असेल स्मूथ मध्ये, तो ट्रान्सफॉर्म झाला असेल स्मूथ मध्ये, पण काय होतं ते त्याला माहित नाहीये. नक्की तो डीएनए ने केलाय, प्रोटीनने केलाय, आरएनए ने केलाय, हे त्याला माहितच नाहीये. ठीक आहे, त्यांनी फक्त कन्क्लूड काय केलं होतं, युअर रफ स्ट्रेन हॅज बीन कन्वर्टेड इनटू स्मूथ स्ट्रेन. मग रफच का स्मूथ मध्ये झाला असेल, कारण की तुम्ही तो मिक्सचर मध्ये काय ऍड केला होता, लाईव्ह आर स्ट्रेन ऍड केला होता आणि हीट किल्ड एस स्ट्रेन ऍड केला होता. आता हीट किल्ड जर एस स्ट्रेन असेल तर तो जिवंत नाहीच आहे, इथं जिवंत कोण आहे, फक्त आर आहे. मग हाच आर कन्वर्ट झाला असेल एस मध्ये, आणि एस मध्ये झाला म्हणून त्यांनी तो डिसीज कॉज केला त्या माईस मध्ये. ठीक आहे, अँड देन द माईस डाईड ऑफ निमोनिया. ठीक आहे, so you have to remember one thing, that is you have to remember these 4 sets
हे चारही सेट रिमेंबर लक्षात ठेवायचे. पहिला रफने इंजेक्ट केला, तो सर्व्हाइव्ह झाला. स्मूथने इंजेक्ट केला, द रॅट डाईड. हीट किल्ड स्मूथने केला, द माउस सर्व्हाइव्ड. And then you use the mixture of R strain and heat killed S strain, the mouse died. ठीक है? And you remember last thing, that is its conclusion. The experiment's conclusion काय आहे? He concluded that something has transformed your R strain into S strain. ठीक आहे? जो R strain आहे हा कन्वर्ट झाला S strain मध्ये. ठीक आहे? And it made it pathogenic, virulent केला त्याला, आणि virulent झाला म्हणून तो डिसीज कॉजिंग आहे. कळालं? हो सर. हो सर. बाकीच्यांना? हो सर. ओके. ठीक आहे. 100% देयर विल बी अ क्वेश्चन ऑन दिस. 3 एक्सपेरिमेंट की एक क्वेश्चन एक्सपेरिमेंटचा पडतो. ठीक आहे. बोर्डात पडणार नाही, पण तुमच्या सीईटीला पडेल 100%. आणि तो क्वेश्चन कुठं पडतो? रफ, स्मूथ. ठीक आहे. हे विरुलंट का अविरुलंट? विरुलंट म्हणजे डिसीज कॉजिंग, अविरुलंट म्हणजे नॉन डिसीज कॉजिंग. दुसरा क्वेश्चन काय येतो की पॅथोजनचं नाव काय आहे? लक्षात ठेवा. स्ट्रेप्टोकोकस निमोनी, डिप्लोकोकस निमोनी, निमोकोकस निमोनी. 3 पैकी कुठलंही नाव पडू शकतं. ठीक आहे. तिन्ही जर पडले तर ऑल ऑफ दिस. ठीक आहे. आणि ह्याचं कन्क्लुजन पार्ट करून ठेवायचं. ठीक आहे. देन अँड देन ओनली यू आर डन विथ युअर ग्रिफिथ्स ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ठीक आहे. आता ग्रिफिथनं जे कन्क्लुजन दिलं होतं की आर हा स्मूथ मध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन सक्सेसफुल होता. ठीक आहे. तर हे प्रूफ करण्यासाठी अजून 3 सायंटिस्ट आहेत. दॅट इज अवेरी, मॅक्लिओइड अँड मकार्टी. ठीक आहे. या तिघांनी ह्याच्यावर परत ते एक्सपेरिमेंट्स केले. आता एक्सपेरिमेंट मध्ये लक्षात ठेवायचं आहे की हे जो शेवटचा आहे आपला, हीट किल्ड एस प्लस लाईव्ह आर स्ट्रेन इंजेक्टेड इनटू माउस अँड द माउस डाईड. फक्त या चौथ्या पार्टवर त्यांनी एक्सपेरिमेंट केला. आता त्यांनी काय केलं असेल? पहिल्यांदा हीट किल्ड एस स्ट्रेन घेतला, ही मिक्स्ड इट विथ लाईव्ह आर स्ट्रेन. ठीक आहे. आता ह्यांना कन्फ्युजन काय होतं की जो ट्रान्सफॉर्मेशन झाले ते कोणामुळे झालंय? डीएनए, आरएनए का प्रोटीनमुळे? ठीक आहे. आता हे तिन्ही मॉलिक्युल्स आहेत ना, हे ब्रेक करण्यासाठी, डिग्रेड करायला 3 वेगळे एन्झाइम्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला जर डीएनए ब्रेक करायचं असेल तर एन्झाइम वापरायचा डीएनएस, आरएनए ब्रेक करायचा असेल तर वापरायचा आरएनएस, आणि प्रोटीन ब्रेक करायचं असेल वापरायचं तर प्रोटीनेस किंवा प्रोटीएजेस. ठीक आहे. तर प्रोटीन ब्रेक करायला वेगवेगळे एन्झाइम्स आहेत. तर असे ब्रेक करणारे एन्झाइम्स त्यांनी त्या मिक्सरमध्ये ऍड केले. मिक्सचर कुठला आहे? हीट किल्ड एस स्ट्रेन आणि लाईव्ह आर स्ट्रेन पहिल्या केसमध्ये. ठीक आहे. त्यांनी ऍड केला प्रोटीएजेस. ठीक आहे. आता प्रोटीएजेसचं काम काय असतं? जेवढे काही प्रोटीन्स आहेत ते सगळे तो डिनेचर करून टाकेल. ठीक आहे. हे थोडक्यात काय की ज्या वेळेला हा आर स्ट्रेन बदलणार आहे एस मध्ये, मग एक कोणतरी एजंट पाहिजे. मग जर प्रोटीन असेल एजंट, तो जो हा आर ला एस मध्ये कन्वर्ट करतोय, तर काय होणार की ज्यावेळी तो प्रोटीन त्या मीडियामध्ये येईल, ठीक आहे, तर त्या मीडियामध्ये प्रेझेंट आहे ऑलरेडी प्रोटीएजेस. दॅट प्रोटीएजेस विल डिस्ट्रॉय द प्रोटीन. ठीक आहे. मग प्रोटीन जर डिस्ट्रॉय झाला तर आर हा एस मध्ये कन्वर्टच होणार नाही. बरोबर. आणि आर जर एस मध्ये कन्वर्ट नाही झाला तर उंदीर वाचला पाहिजे, मेला नाही पाहिजे. ठीक आहे. पण ज्यावेळी त्यांनी प्रोटीजेस ऍड केला आणि तो एक्सपेरिमेंट परत केला, म्हणजे हीट किल्ड एस स्ट्रेन, रफ स्ट्रेन आणि प्रोटीएजेस असा मिक्सचर ऍड केला आणि तो त्यांनी इंजेक्ट केला त्या रॅट मध्ये. ठीक आहे. तर त्यांना मिळालं की तो रॅट तो परत मरून गेलाय. आता मरून गेल्याचा अर्थ काय? ट्रान्सफॉर्मेशन कंप्लीट झालंय. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मेशन कंप्लीट झालंय तर तो प्रोटीन नाहीये. का प्रोटीन नाही? कारण जर प्रोटीन असता तर प्रोटीजने तो डिग्रेड करून टाकला असता. ठीक आहे. सो इट इज नॉट अ प्रोटीन. सेकंड केस त्यांनी काय केला? दे टुक युअर अगेन हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन, रफ स्ट्रेन, अँड हे दे ऍडेड आरएनएस टू इट. आता जर आरएनएस तुम्ही ऍड केला असेल तर तो डिग्रेड करतो आरएनए ला. ठीक आहे. तर असे तिन्ही ऍड करून त्यांनी काय केलं, तर तो इंजेक्ट केला परत माऊस मध्ये इंजेक्ट केला. ठीक आहे. पण इथं पण माऊस मरून गेला परत.
याचा अर्थ काय, जो तुमचा आर होता तो कन्वर्ट झाला टी मध्ये, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन परत सक्सेसफुल आहे. ठीक आहे. आता जर ट्रान्सफॉर्मेशन सक्सेसफुल आहे तर जो एजंट आहे ट्रान्सफॉर्मिंग एजंट तो आरएनए नाही, कारण की जर आरएनए असता तर आरएनए त्याला पण डिस्ट्रॉय केलं असतं. ठीक आहे. सो इट इज नॉट आरएनए. थर्ड केस मध्ये काय केला, परत पहिले दोन मिक्सचर घेतले, कुठले, हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन आणि रफ स्ट्रेन, पण ह्याच्यामध्ये त्यांनी आता ऍड केला डीएनए, जो डिग्रेड करतो डीएनए ला. ठीक आहे. आणि असा मिक्सचर त्यांनी इंजेक्ट केला माईस मध्ये. मागच्या एक्सपेरिमेंटला काय झाला होता, तो तुमचा आर कन्वर्ट झाला एस मध्ये आणि तो माऊस सफर्ड अँड इट डाईड. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये काय झाला, तुम्ही ज्यावेळी डीएनए ऍड केला तेव्हा तो माऊस सर्व्हाइव्ह झाला, इट डिडंट डाय. आता जर माऊस सर्व्हाइव्ह झाला असेल याचा अर्थ काय, जो आर आहे ना तो एस मध्ये कन्वर्ट नाही झाला, ट्रान्सफॉर्मेशन झालं नाहीये. आता का झालं नाहीये, कारण की ज्या वेळेला हीट किल्ड एस स्ट्रेन होता त्यामधला जो डीएनए आहे तो आला तो मीडियामध्ये. कशासाठी, तर तो डीएनए कन्वर्ट करणारा तो तुमच्या आर ला एस मध्ये. ठीक आहे. पण जसा तो डीएनए मीडियामध्ये आला, ठीक आहे, मीडियामध्ये प्रेझेंट आहे डीएनएज, डीएनएजने त्या डीएनए ला तुकडे करून टाकले, फ्रॅगमेंट्स मध्ये डिनेचरेशन करून टाकले, सो दॅट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर इंटू एस इज नॉट सक्सेसफुल. मग जो आर आहे ना तो आर मध्येच राहिला, तो एस झालाच नाही कन्वर्ट. आता जर आर आर राहिला असेल, एस झाला नसेल, आर तर डिसीज कॉज करू शकत नाही. आता डिसीज कॉज करू शकत नाही म्हणजे तो माऊस सर्व्हाइव्ह होऊन जाईल, हेन्स द माऊस सर्व्हाइव्ड. सो इन दिस केस वी कॅन से डीएनए इज युअर ट्रान्सफॉर्मिंग एजंट. समजतंय, ह्याचं कन्क्लुजन काय आहे मग. So Avery, MacLeod and McCarthy, who did this experiment, they concluded that DNA is a genetic material which goes for transformation. ट्रान्सफॉर्मेशन होतं ते डीएनए मुळे होतं, ना की आरएनए किंवा प्रोटीन मुळे. ठीक आहे. सो दिस वॉज गिवन बाय एव्हेरी, मॅक्लिओइड अँड मॅकार्टी. समजलंय का. समजलंय. येस सर. Yes, sir. ओके. यू आर द फर्स्ट बॅच ज्यांना मी एकदा सांगून समजलंय हे, आणि आजपर्यंत आहे ना मी एकदा सांगितलंय आणि एव्हेरी, मॅक्लिओड आणि मॅकार्टीचा एक्सपेरिमेंट समजलाय असा होतच नाही. ठीक आहे. आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो एक्झामसाठी. ठीक आहे. ट्रिक काय आहे की 3 रिएक्शन पाठ करून ठेवायचे, सोपे आहेत. काय, एक हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन प्लस रफ स्ट्रेन प्लस आरएनएज. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन इज सक्सेसफुल, रॅट डाईज. ठीक आहे. सेकंड एक्सपेरिमेंट काय, सेम, हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन, रफ स्ट्रेन प्लस प्रोटीएज. ठीक आहे. परत ट्रान्सफॉर्मेशन सक्सेसफुल, रॅट डाईज. आणि लास्टला लक्षात ठेवायचा, स्मूथ हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन, रफ स्ट्रेन आणि डीएनएज. ठीक आहे. आता मला सांगा, ट्रान्सफॉर्मेशन सक्सेसफुल का अनसक्सेसफुल. सक्सेसफुल. सक्सेसफुल. मला सांगा, सक्सेसफुल झाला असता तर रॅट सर्व्हाइव्ह झाला असता का. पहिल्या 2 केसमध्ये तर सर्व्हाइव्ह नाही झाला, फक्त डीएनएस टाकल्यावर तो सर्व्हाइव्ह झाला. सो इन केस ऑफ डीएनएस ट्रान्सफॉर्मेशन इज नॉट डन, इट इज अनसक्सेसफुल. का अनसक्सेसफुल, कारण की ट्रान्सफॉर्मिंग एजंट डीएनए आहे आणि तुम्ही टाकलाय डीएनएस एन्झाईम. डीएनएसचा रोल काय असतो, त्या डीएनएला ब्रेक करून टाकायचा, ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. सो वेन यू ऍड डीएनएस टू द मिक्सचर, ट्रान्सफॉर्मेशन इज नॉट सक्सेसफुल, इट इज अनसक्सेसफुल. आणि जर ट्रान्सफॉर्मेशन अनसक्सेसफुल असेल तर रॅट सर्व्हाइव्ह होतो. कळालं का आता. सर. परत एकदा क्वेश्चन रिपीट करतो, मला तुम्ही आन्सर द्यायचं. ठीक आहे. पहिला केस, हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन प्लस रफ स्ट्रेन प्लस प्रोटीएजेस. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन सक्सेसफुल का अनसक्सेसफुल. Unsuccessful. Successful. सक्सेसफुल. Successful. ठीक आहे. आता सक्सेसफुल असेल तर रॅट सर्व्हाइव्ह होईल का डेड होईल. Dead. Dead will.
बरोबर. सेकंड केस, हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन प्लस रफ स्ट्रेन प्लस RNAs. आपण RNAs म्हणतोय. ट्रान्सफॉर्मेशन सक्सेसफुल का अनसक्सेसफुल? Successful. Successful. If it is successful, rat dies or lives? Dies. Dead. Dies. सक्सेसफुल म्हटलं की डेड. आणि लास्ट एक्सपेरिमेंट काय आहे? हीट किल्ड स्मूथ प्लस रफ प्लस DNAs. ट्रान्सफॉर्मेशन सक्सेसफुल आहे का अनसक्सेसफुल आहे? Unsuccessful. बरोबर, अनसक्सेसफुल. आणि जर ट्रान्सफॉर्मेशन अनसक्सेसफुल असेल तर रॅट सर्वाइव्ह और डाईज? Survives. सर्वाइव्ह. ठीक आहे, तुम्ही एवढे आन्सर करा, यू आर डन. अँड व्हॉट इज द प्रूफ, सॉरी, व्हॉट इज द कन्क्लुजन? They said that the conclusion is DNA is a genetic material which goes for transformation. म्हणजे एक्सपेरिमेंट 1 मध्ये काय सांगितलं तर ट्रान्सफॉर्मेशन होते. कोण करतं हे कोणी सांगितलंय? एव्हरी, मॅक्लिओड आणि मॅकार्टिनी. त्याचा अजून एक प्रूफ आहे, तो आहे हर्शी अँड चेज एक्सपेरिमेंट. ठीक आहे, आता हा थोडा टीडीएस आहे, थोडा अवघड आहे. ठीक आहे, आपण ह्याला आपण उद्या घेऊ, आज नको याला. आणि काय आहे, हे तुम्हाला आज जर दिलं तर वरचे दोन्ही विसरून जाल तुम्ही. ठीक आहे, कळाले का तुम्हाला दोन्ही हे? Yes, sir. हो सर. Okay, so you are ready to answer each and everything which comes in this part of your this chapter. ठीक आहे, आपल्याला हे सगळं बघायचं आहे. ठीक आहे, परत अजून एक पण हा एक्सपेरिमेंट आपल्याला उद्या बघायचा आहे. तर उद्या लेक्चर असेल आपलं, त्यावेळी हे कम्प्लीट करू. ठीक आहे, सेशन Yes, क्लोज sir. करायचं. Should we close our session for today? Okay, so I will share my session. Oh, sorry, I will close the session. Good night. Bye, sir. Good night. Thank you. Bye. Bye, sir. Good night. Good night.